लक्ष द्या. आपल्याला आता या टॉपिक मध्ये नवीन पॉइंट सुरू करायचा आहे, तो म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस. कोणता पॉइंट बघायचा आपल्याला आता? मोनोहायब्रिड क्रॉस. ठीक आहे. आता अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण जेनेटिक्सच्या काही टर्म्स बघलो, जसे की फिनोटाइपिक रेशो काय असतो, जीनोटाइपिक रेशो काय असतो, फिनोटाइप काय असतो, जीनोटाइप काय असतो, त्यासोबत डॉमिनंट काय असणार आहे, रिसेसिव्ह काय असणार आहे, फॅक्टर्स काय असतात, जीन्स काय असतात, ओके, ट्रेड्स काय असतात, ते आपण बघितलं. आता या लेक्चर मध्ये पुढचा घटक बघायचा, मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय. लक्ष द्या, मोनो म्हणजे सिंगल, ट्रेड सिंगल आहे, त्यांच्यामध्ये क्रॉस झाला त्याला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस. दॅट इज द क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग ओनली वन हेरिटेबल ट्रेड. बघा, ओनली वन म्हणजे एकच, तर टॉल असेल, टॉल आणि डॉर्फ म्हणजे सिंपली हाईटच पकडलो होतं आपण, किंवा सीडचा शेपच पकडलो, किंवा सीडचा कलरच पकडलो, पण एकच आहे, त्याला म्हणायचं ओनली वन हेरिटेबल ट्रेड. आता एक शब्द आहे हेरिटेबल म्हणजे काय. हेरिटेबल म्हणजे एका जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन कडे जाऊ शकतो, त्याला म्हणायचं हेरिटेबल ट्रेड, and it's called as the monohybrid cross. For example जर म्हणलं the cross of a pure tall, आता फर्स्ट शब्द आला pure tall म्हणजे कॅपिटल टी, त्याला प्युअर डॉर्फ म्हणलं स्मॉल टी. लक्षात ठेवा, मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये प्युअर टॉल, प्युअर डॉर्फ म्हणजे प्युअर पॅरेंट मध्ये सिंगल काय होणार आहे, ओनली वन हेरिटेबल ट्रेट मध्ये होणार आहे, त्याला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस. बघा, इथं फक्त हाईटच घेतले, ही पण हाईट आहे, ती पण हाईट आहे, याला म्हणायचं जास्त हाईट आहे, दॅट इज अ टॉल, आणि याला म्हणायचं बुटका म्हणजे डॉर्फ. ठीक आहे. पण इथे दुसरा कलर काय घेतले का, नाही, फक्त हाईट घेतले, म्हणून सिंगल हेरिटेबल ट्रेट, that is known as the monohybrid cross. Okay, that Mendel performed the monohybrid cross between the two pea plant, only one pair of a contrasting character. इथं किती पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत, एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. ओके, त्यामध्ये हाईट वापरली. इथं बघा, ही ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह करूया, त्या ठिकाणी कंप्लीट सॉल्व्ह करूया. इथं बघा तुम्ही, आता आपल्याला टॉल दिले, तर टॉल कॅपिटल टी. मग आता आपण इथे काय घेणार, स्मॉल टी. या दोघांचे गॅमेट पडले, कॅपिटल टी, तिकडे स्मॉल टी. ठीक आहे. दोघांचं फर्स्ट फिलिएट जनरेशन झालं, F1 जनरेशन, कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, याचा फिनोटाइप जर तुम्ही बघल्या तर टॉल दिसणार आहे. मग आपण याला सेल्फ केलं स्वतः सोबतच. मग याचे गॅमेट्स मध्ये कॅपिटल टी पडला, दुसरा स्मॉल टी पडला, इथे पण एक कॅपिटल टी पडला, इथे स्मॉल टी पडला. हे पन्नेट स्क्वेअर मेथड आपण ऑलरेडी अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलं, प्रोबॅबिलिटी टेबल म्हणतात त्याला. याचा क्रॉस केला, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी. मग आता आपल्याला याचा रेशो भेटतो बघा कसा, कॅपिटल टी इज टू कॅपिटल टी, स्मॉल टी इज टू स्मॉल टी, 1:2:1. दॅट इज नोन ॲज द जीनोटाइप. आणि तुम्हाला जर विचारले याचा फिनोटाइप काय, तर तुम्ही काय सांगतो, 3:1. लक्षात ठेवायचं, पेपर मध्ये येण्याची संभावना आहे. पुढे बघूया. हे झालं मोनोहायब्रिड क्रॉस. ओके, मोनो म्हणजे सिंगल हेरिटेबल कॉन्ट्रास्टिंग पेअर. ओके, आता दुसरा आहे डाय म्हणजे दोन, टू हेरिटेबल कॉन्ट्रास्टिंग पेअरचा या ठिकाणी काय केला जातो, वापर केला जातो. क्रॉस बिटवीन द पॅरेंट डिफरिंग इन, किती कॉन्ट्रास्टिंग पेअर आहेत, दोन हेरिटेबल ट्रेड, दॅट इज कॉल्ड एज अ डायहायब्रिड क्रॉस. एक्झाम्पल, क्रॉस ऑफ प्युअर टॉल राउंडेड सीड. बघा, इथं टॉल पण आहे, म्हणजे त्याचे हाईट पण दिले आणि सीडचा शेप पण दिला, म्हणून प्युअर टॉल राउंडेड सीड प्लांट विथ अ डॉर्फ रिंकल सीडेड प्लांट. म्हणजे हा एक कॅरेक्टर सीडेडचा राउंड. ओके, इथं पण डॉर्फ आणि रिंकल म्हणजे कॅरेक्टर किती येतात, दोन. कॉन्ट्रास्टिंग पेअर किती येतात, दोन. लक्षात ठेवा, म्हणून त्याला म्हणजे डायहायब्रिड क्रॉस बिटवीन द टी प्लांट दॅट डिफर्ड इन टू पेअर्स ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता बघूया त्याला. आता ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची, ऑलरेडी सॉल्व्ह आहे, आपण त्याला एकदा बघूया. आता जर तुम्ही इथे पॅरेंट बघितलं, पॅरेंटचा जर फिनोटाइप बघितला तुम्ही, काय येणार आहे, आता आपण दोन कॉन्ट्रास्टिंग घेतलो ना, एक राऊंड आणि येलो सीड, म्हणजे कॅपिटल आर, कॅपिटल वाय. कारण की पॅरेंट हमेशा आपण कसे घेतो रे, प्युअर फॉर्म मध्ये. इथं रिंकल स्मॉल आर, स्मॉल वाय. ओके, याचे गॅमेट्स पाहा, एक कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. ओके, दोघांचं F1 जनरेशन क्रॉस करा, तुम्हाला काय भेटले, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. आणि याचं जे फिनोटाइप आहे जनरेशन, राऊंड येलो सीड. तुम्हाला माहिती आहे, हे आणि हे सारखंच दिसेल, फरक एवढाच आहे, हे काय आहे, हायब्रिड आहे. काय, हायब्रिड आहे. मग आपण त्याला सेल्फ केल्या, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. इकडे कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. दोघं पण हायब्रिड आहेत ना, दोघांना जर आपण काय केलं, त्या ठिकाणी दोघांमध्ये जर डायहायब्रिड क्रॉस केलं तर आपल्याला गॅमेट्स काय भेटले, असे गॅमेट्स भेटतात. तुम्ही बघा,
कॅपिटल आर कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल कॅपिटल वाय, ओके, स्मॉल आर स्मॉल वाय. सिंपल. हे गॅरेट आहे आणि याला जर आपण पन्नेट स्क्वेअर मध्ये टाकितो तर आपल्याला पुढच्या गोष्टी या ठिकाणी भेटणार आहेत. तर आपण ते सॉल्व्ह करूया या ठिकाणी. ठीक आहे. तर पन्नेट स्क्वेअरला आपण काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी टेबल बोलतो. व्यवस्थितपणे सॉल्व्ह करूया. कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. एक कंप्लीट झालं व्यवस्थित. कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. ओके. पुढे कॅपिटल आर स्मॉल आर. ओके. त्याच्यानंतर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. पुढे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. ओके. सिंपली असं क्रॉस करायचं. त्यानंतर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. त्यानंतर कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय. त्याच्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. त्यानंतर कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय. ठीक आहे. अजून पुढचं बघूया. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. पुढे काय येऊ शकते, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. हे तुम्हाला आलं पाहिजे बरं. पेपरमध्ये थेरीच्या पेपरमध्ये सुद्धा येईल आणि सीईटीच्या पेपरमध्ये सुद्धा येतो. डायहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड क्रॉस सगळ्यांना येतो, सोपा आहे. तर डायहायब्रिड मध्ये तुम्हाला समजून घ्यावं लागेल. स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. पुढे स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. पुढे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. पुढे कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय. पुढे स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. त्यानंतर स्मॉल आर स्मॉल वाय स्मॉल वाय. ठीक आहे. हे एकूण तुम्हाला किती भेटतात माहिती आहे, 16. किती भेटतात, 16. म्हणजे तुम्ही कसं 1 2 3 4 4 1 2 3 4 4 4 जा 16. म्हणजे तुम्हाला आउटपुट किती भेटणार आहे, 16 भेटत आहेत. ठीक आहे. आता यांचा रेशो काय आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. इथे दिलेलं यूज ऑफ युअर ब्रेन पॉवर. इथं म्हणले देयर आर 16 पॉसिबल इंडिव्हिज्युअल्स इन F2 जनरेशन. ठीक आहे. F1 मध्ये आहे का, नाही. 16 पॉसिबल तुम्हाला कुठे भेटतात, इन F2 जनरेशन. आणि याच्यामध्ये आपल्याला त्यांचा फिनोटाइप त्यांचा जिनोटाइप फाइंड आउट करायचा आहे. 9:3:3:1 फिनोटाइप आहे की जिनोटाइप आहे, 9:3:3:1 दॅट इज द फिनोटाइप. तो काय आहे, फिनोटाइप आहे. लक्षात ठेवा. जिनोटाइप तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. पुढे बघा, मेंडेलचे लॉ आहे, लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन कॉल्ड ॲज द इनहेरिटन्स. आपण त्याला काय म्हणतो, सिंपली इनहेरिटन्स म्हणतोय. ओके. त्यांचे काही लॉज आहेत मेंडेलने दिलेले. मेंडेल प्रपोज 3 बेसिक लॉ. किती लॉ आहे, बेसिक 3 लॉज आहेत. त्यातला पहिला लॉ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याला म्हणतात लॉ ऑफ डॉमिनन्स. तुम्हाला माहिती आहे डॉमिनन्स काय असतं. डॉमिनंट म्हणजे अशी गोष्ट जे पुढच्याला सप्रेस करते, दुसऱ्याला मास्क करते, झापून ठेवते. सिंपली दॅट इज द डॉमिनन्सी. लॉ ऑफ डॉमिनन्स काय म्हणतो, इन अ मोनोहायब्रिड क्रॉस किंवा डायहायब्रिड क्रॉस द फिनोटाइपिक कॅरेक्टर आर कंट्रोल्ड बाय द डिसिक्रेट युनिट्स कॉल्ड ॲज द फॅक्टर. बरोबर आहे. यांचा फिनोटाइपिक जो युनिट आहे हे जे काय म्हणतात त्याला कंट्रोल करतो, तो करतो एक डिसिक्रेट युनिट. आपण त्यांना फॅक्टर्स म्हणतो. ठीक आहे. काय असतं नाही. इन अ डिसिमिलर पेअर ऑफ द फॅक्टर. आता इथे डिसिमिलर म्हणजे वेगवेगळे, म्हणजे कॅपिटल टी दुसरा स्मॉल टी, हे डिसिमिलर आहेत ना. पण इथलं शो जर तुम्हाला हे झालं त्याचा जिनोटाइप, हा काय झाला त्याचा जिनोटाइप. जर तुम्हाला त्याचा फिनोटाइप सांगा म्हणजे तुम्ही लगेच सांगशाल सर त्याचा फिनोटाइप आहे टॉल आहे, म्हणून जिनोटाइप आला फिनोटाइप आला. पण शो कोण करायला, कॅपिटल टी स्वतःचा अस्तित्व शो करायला. याला म्हणायचं लॉ ऑफ डॉमिनन्स. कारण डॉमिनन्स शो करतोय. म्हणजे वन मेंबर ऑफ द पेअर डॉमिनेट्स ओव्हर द अदर. हा कॅपिटल टी स्मॉल टी ला सप्रेस करायला त्याला दिसू द्यायला का, नाही. म्हणून त्याला म्हणतात दॅट इज द रिसेसिव्ह. अँड द लॉ ऑफ डॉमिनन्स इज युज्ड टू एक्सप्लेन द एक्सप्रेशन ओनली वन ऑफ द पॅरेंट कॅरेक्टर ऑफ द मोनोहायब्रिड प्लॉट इन F1. आता लॉ ऑफ डॉमिनन्स शो होणार आहे F1 मध्ये. अँड एक्सप्रेशन ऑफ द बोथ इन F1 ॲज वेल ॲज F2 मध्ये शो होतो. लक्षात ठेवायचं आहे. जे हायब्रिड असतात ना, हायब्रिड मध्ये डॉमिनन्सी शो केली जाते. त्यानंतर दुसरा जो लॉ आहे दॅट इज द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स. म्हणजे त्याचं स्टेटमेंट आहे व्हेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल. खूप महत्त्वाचा शब्द आहे. 2 होमोझायगसचा अर्थ असते सारखे. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी हे होमो आहेत ना. होमो म्हणजे सारखे, त्यांचे गॅमेट सुद्धा सारखे असणार आहेत. इंडिव्हिज्युअल विच वन और मोर सेट ऑफ कॉन्ट्रॅक्शन कॅरेक्टर आर क्रॉस्ड. आता या दोघांचा क्रॉस केला, कॅपिटल टी स्मॉल टी येणार. The allele of character that appear in F1 are
डॉमिनंट. आता इथे कॅपिटल टी म्हणजे काय शो करणार आहे, टॉल, आणि दुसरा जे दिसत नाही ते म्हणजे डॉर्फ. म्हणजे तुम्हाला समजून जाते इथला कॅपिटल टी दाखवतोय म्हणजे तो डॉमिनंट झाला, जो शो होत नाही रिसेसिव्ह. रिसेसिव्ह कोण आहे, डॉर्फ, स्मॉल टी. लक्षात ठेवायचे तुम्हाला, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, फक्त मी एक्सप्लेन करतोय. डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. आणि तुम्हाला काय आपल्या सीईच्या पेपर मध्ये स्टेटमेंट जसं तसे येणार आहेत का, नाही. ओके, मग मला सांगा लॉ ऑफ डॉमिनन्स F1 मध्ये शो करते की F2 मध्ये, बोथ दोघांमध्ये पण शो करतो. ओके, त्याच्यामध्ये डॉमिनंट जो असतो तो फिनोटाइपिकली दिसतो आणि जिनोटाइपिकली दिसते का, नाही. दिसतोय का, जिनोटाइप मध्ये ऑलरेडी दोघं पण प्रेझेंट असतात. लॉ ऑफ सेग्रीगेशन. आता सेग्रीगेशन म्हणजे वेगळे होणं, त्याला लॉ ऑफ प्युअरिटी म्हणतात. लॉ ऑफ सेग्रीगेशन इज कॉल्ड एज डॅश. इट इज नोन एज लॉ ऑफ प्युअरिटी ऑफ अ गॅमेट. सेग्रीगेट काय होतात, गॅमेट वेगवेगळे होतात ना तेव्हा. बघा, दिस लॉ इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट द अलिड्स डू नॉट शो एनी ब्लेंडिंग. ब्लेंडिंगचं मीनिंग होते जे अलिड्स आहेत ना, कॅपिटल टी स्मॉल टी, एकमेकांमध्ये असं मिक्स आहेत का, नाही, सेपरेट सेपरेट. ओके, तुम्ही जर त्याचं F2 जनरेशन काढा बरं, ते वेगवेगळे होतात. कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी. कोणी कोणाला मिक्स आहे का, असं कधी काढलं का आपण टी मध्ये याच्यामध्ये असं टी टाकलं, होत नाही. दे आर नॉट अ ब्लेंडिंग. ते मिक्स होतात का, नाही. दे डू नॉट शो एनी ब्लेंडिंग ऑफ द बोथ अलिड आर रिकवर्ड सच दॅट F2, अतिशय महत्त्वाचं आहे, रिकवर्ड कशामध्ये होतात, F2 जनरेशन. थ्रो ऑफ दिस डू नॉट सी ॲट द F1 स्टेज. F1 स्टेज मध्ये ते दिसतात का, नाही. ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट these two alleles obviously काय होतात, सेपरेट. गॅमेट्स काय होतात, सेपरेट, and otherwise recessive type will not appear in a F2 generation. काय लक्षात ठेवा पुढे. The gametes which are formed are always pure. म्हणजे जे गॅमेट्स असतात they are always pure. गॅमेट्स हमेशा प्युअर असतात, लक्षात ठेवा. For a particular character a gamete may carry either dominant किंवा recessive. आता सपोज मी तर कॅपिटल टी स्मॉल टी चे गॅमेट किती पडाले, दोन गॅमेट पडाले. एक कोणता पडतो, कॅपिटल टी, दुसरा कोणता पडतो, स्मॉल टी. ओके, हा एक हा एक. हा कॅपिटल टी कसा आहे, डॉमिनंट आहे. हा कसा आहे, रिसेसिव्ह. म्हणजे गॅमेट्स आयदर बी डॉमिनंट और बी रिसेसिव्ह. ते डॉमिनंट पण असू शकतात किंवा रिसेसिव्ह असू शकतात. and that's why it is also called as the law of purity. म्हणजे मिक्स आहेत का, गॅमेट्स हायब्रिड असतात का, नाही. म्हणून त्यांना म्हणतात लॉ ऑफ प्युअरिटी. म्हणून त्यांना काय म्हणतात, लॉ ऑफ प्युअरिटी. म्हणून गोष्ट लक्षात ठेवा, लॉ ऑफ सेग्रीगेशन इज नोन एज द लॉ ऑफ प्युअरिटी ऑफ गॅमेट्स. याचं स्टेटमेंट काय बघूया. स्टेटमेंट ऑफ द लॉ ऑफ सेग्रीगेशन. द लॉ स्टेट दॅट, हे लॉ काय म्हणतोय, when hybrid F1 forms the gamete. जेव्हा F1 गॅमेट्स फॉर्म करतो, F1 म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी. मी त्याचंच एक्झाम्पल देतो. द alleles segregate from each other. हो, कॅपिटल टी स्मॉल टी, त्याचे alleles वेगळे होतात, कॅपिटल टी स्मॉल टी. झाले अलग अलग, सेग्रीगेट झाले ना, प्युअर झाले, म्हणून त्याला लॉ ऑफ प्युअरिटी म्हणतात. each other and enter in a different gamete and the gametes formed a pure. Now the gametes pure in that they carry only the one each, that either be the dominant किंवा either be the recessive, and this law is described as the law of purity of a gamete. म्हणजे आपण आता इथे दोन लॉ बघले बरं. पहिला जो लॉ बघितलेला आहे दॅट इज द लॉ ऑफ डॉमिनन्स, जो दोन्ही मध्ये पण शो करतो F1 F2 मध्ये. ओके, आणि दुसरा जो आता आपण लॉ बघलाय दॅट इज द लॉ ऑफ सेग्रीगेशन. त्याला दुसरं नाव आहे लॉ ऑफ प्युअरिटी ऑफ गॅमेट्स. तो कशामध्ये शो करतो, F2 मध्ये शो करणार आहे. F1 चं काय होणार आहे, सेग्रीगेशन होणार आहे. ओके, आता तिसरा लॉ आहे, तीन लॉ आहेत ना, त्यातला तिसरा लॉ आहे त्याला म्हणायचं लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड नाही, इंडिपेंडेंट. दिस लॉ इज बेस्ड ऑन, खूप महत्वाचं आहे. आता पहिल्याचा बघलं ते दोघांसाठी पण होता, पण तिसरा जो लॉ आहे लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, हे कशावर आहे, डायहायब्रिड क्रॉस, ट्रायहायब्रिड क्रॉस. ते पुढे आला. It is the basic principle of genetic developed by the Mendel. It describes how different genes or alleles present on a separate chromosome independently separate from each other during the formation of the gamete. बघा इथे मीनिंग काय आहे, जे कॅरेक्टर्स आहेत किंवा जीन्स आहेत ते एकमेकांपासून दूर दूर असतात. ओके, आणि ते एकमेकांवर डिपेंड आहेत का, दे आर इंडिपेंडेंट. हे कोण सांगितलंय, मेंडेलने सांगितले. and these alleles are that randomly united in a fertilization in a dihybrid cross. तुम्हाला माहिती आहे F2 मधला जो फिनोटाइप मी तुम्हाला सांगितलाय तो काय होता, 9:3:3:1. indicate that the two pairs of the character behave independent each other. याच्यातले दोन पेअर्स आहेत ना, ते behave independent each other. जसं की 9 आणि 1 आहे, इंडिपेंडेंट आहे. म्हणजे 9 कोणते होते माहिती काय, हे सगळे डॉमिनेंट वाले होते, सगळे डॉमिनेंट. हा 1 कोणता होता, एकटा रिसेसिव्ह होता. आणि मधल्या जे तीन काय, दे आर द हायब्रिड्स. ते काय, हायब्रिड. म्हणजे एकमेकावर डिपेंड आहेत का, नाही. त्यालाच म्हणायचं
that is the independent assortment. त्याचं स्टेटमेंट काय आहे बघा, लक्ष द्या. The law state that when hybrid possessing two or pair of म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त म्हणजे dihybrid किंवा trihybrid पुढे येतात of a contrasting factor forms the gamete and the factors आता जे काय gamete तयार करतात and the factors in each pair they segregate independently of the other pair. दुसरा डिपेंड आहेत का ते नाही. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. आता हे ना खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करावं लागतं पण तेवढा टाइम नाही, त्याच्यामुळे फक्त इथे लक्षात ठेवायचं की बाबा इंडिपेंडेंट असॉर्टमेंट कोणाला लागते, मोनोहायब्रिडला आहे का डायहायब्रिडला, लक्षात ठेवायचं. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं? ठीक आहे. आता या दोन गोष्टी ज्याच्यावर पेपरमध्ये टेस्ट क्रॉस एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो, मी ऑलरेडी सांगितलंय. बॅक क्रॉस म्हणजे काय, जे F1 जनरेशन असते ना त्या F1 जनरेशननं त्यांच्या F1 जनरेशन ही त्यांच्या पॅरेंटला प्युअर पॅरेंटला क्रॉस करायचं. इट मे बी अ रिसेसिव्ह, मे बी अ that is the dominant. म्हणून इथे बघा back cross the F1 individual obtain they can also be crossed with the one of to the parent म्हणजे capital T into small t हे पॅरेंट आहेत ना आणि यांच्यापासून जो तयार होतो त्या गॅमेट यांच्यापासून F2 जनरेशन तयार होते कॅपिटल T स्मॉल t. याच्यानं तुम्ही याला क्रॉस करा किंवा याच्यानं तुम्ही याला क्रॉस करा. तुम्ही रिसेसिव्हला क्रॉस करा, डॉमिनंटला क्रॉस करा, मी पॅरेंटला म्हणतोय हायब्रिडनं F1 जनरेशनला त्याला म्हणायचं बॅक क्रॉस. पण जर तुम्ही याचा वापर काय असतो सांगतो, दे कॅन आल्सो बी क्रॉस विथ वन ऑफ द टू पॅरेंट फ्रॉम विच अँड सच अ क्रॉस इज नोन एज अ बॅक क्रॉस. ओके. आणि टेस्ट क्रॉस मध्ये काय होते, सिंपली तुम्हाला रिसेसिव्हला काय करावं लागणार आहे, क्रॉस करावं लागणार आहे. कोणाला क्रॉस करावं लागणार आहे, रिसेसिव्ह. इथे बघा F1 हायब्रिड विथ द होमोझायगस रिसेसिव्ह. कोणता, रिसेसिव्ह. टेस्ट क्रॉस इट इज कॉस्ट टू टेस्ट. आता हे पेपरला काय करणार आहे की ही काय असते, एकदम इझी आहे, सिंपल आहे, रिपीटेबल आहे आणि प्रेडिक्टेबल आहे. आणि त्यासोबत ह्याच्यामुळे आपल्याला कळते की जो पॅरेंट आहे तो प्युअर आहे की इम्प्युअर आहे. ते काय असतं तुम्हाला मी सांगतो. ओके. महत्त्वाचं काय आहे, टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस मध्ये कोणासोबत होते, रिसेसिव्ह की डॉमिनंट, रिसेसिव्ह सोबत, लक्षात ठेवायचं. इथे बघा the test cross can be used to find out the genotype of any plant. तुम्हाला टेस्ट क्रॉसचा वापर कशासाठी केला जातो, तुम्हाला काय फाइंड करता येते, जीनोटाइप कोणत्याही एनी प्लांटचा विथ अ डॉमिनंट एक्सप्रेशन, बट इट इज नॉट नोन वेदर इट इज द होमोझायगस और द हेटेरोझायगस फॉर दैट. काय लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल एक पी प्लांट आहे तर काय लक्षात ठेवा. ओके. तुम्हाला एवढं समजलं टेस्ट क्रॉस काय असतो आणि बॅक क्रॉस काय असतो, समजलं की नाही. जे वर होतं ना ते इथं आहे म्हणून तुम्हाला तिथे नका म्हणतो. इथे बघा हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. काय दिलं बघा, होमोझायगस रिसेसिव्ह. होमोझायगस, होमो म्हणजे सारखा, रिसेसिव्ह म्हणजे रिसेसिव्ह. स्मॉल आर स्मॉल लिहिलं म्हणजे रिसेसिव्ह. होमोझायगस रिसेसिव्ह, स्मॉल आर. दोन्ही कधी रिसेसिव्ह घेतले, स्मॉल आर घेतले. आता इथे बघा इथे डॉमिनंट जीनोटाइप आहे कोणता आहे, कॅपिटल आर, स्मॉल आर क्रॉस केलं, कॅपिटल आर स्मॉल आर, आणि इथे काय बघा ऑल फ्लॉवर्स आर वायलेट. याचा अर्थ असतो तो वायलेट आहे. ओके. इथे डॉमिनंट फिनोटाइप सोबत केला आणि इथे बघा इथे रिसेसिव्ह सोबत केलं ना आपण, कॅपिटल आर की हायब्रिड दिसायला तुम्हाला हायब्रिड सारखं दिसायला ना F1 जनरेशन. इथे स्मॉल आर इथे क्रॉस केलं तर आपल्याला इथे कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे दोन बीट आहे, 1:1 रेशो आहे. इथे काय म्हटलं 1:1 म्हणजे इथे काय म्हटलंय, हाफ ऑफ द फ्लावर्स आर वायलेट अँड हाफ ऑफ द फ्लावर्स आर व्हाईट. म्हणजे जे अननोन म्हणजे वरचं जे आपल्याला माहित नव्हतं जे अननोन फ्लावर आहे ना तो कसणार आहे हेटेरोझायगस. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण टेस्ट क्रॉस करतोय आणि आपल्याला 1:1 रेशो भेटतो, काय भेटतोय 1:1, तर ते जे अननोन फ्लावर आहे ना ते कसं असणार आहे, हेटेरोझायगस. आणि सगळे सारखे असतील तर त्याला म्हणायचं होमोज. आता 1:1 आहे म्हणजे सारखेच आहेत ना म्हणून हे होमोझायगस. आणि जर 1:1 फक्त दोनदा असेल 1:1, कारण इथे बघा हे किती आहे, म्हणून हेटेरोझायगस म्हणायचं. लक्षात ठेवा. तुम्हाला तेवढं डीप मध्ये येणार नाही, फक्त टेस्ट क्रॉस काय असते, बॅक क्रॉस काय असते एवढंच म्हणणार. आता बघा डेविएशन फ्रॉम द मेंडल फाइंडिंग्स. Few generations were arrived at by Mendel on the basis of his experiment. Simply single trait है,
सिंगल जीन आहे, किती आलेले? सिंगल ट्रेट, सिंगल जीन, 2 alleles. लक्षात ठेवायचं. 2 alleles शो इंटरॅक्शन इन विच इज कम्प्लिटली डॉमिनंट. 2 आलेले त्याच्यामधले एक कम्प्लिटली काय असतो? डॉमिनंट. आणि एक कम्प्लिटली काय असतो? हे कोण सांगितले? मेंडेलने सांगितले. आणि जे फॅक्टर्स आहेत त्याला नाव काय म्हणलं? जीन्स. फॉर द डिफरंट ट्रेट्स प्रेझेंट ऑन अ पण डिफरंट कॅरेक्टरचे डिफरंट जीन डिफरंट क्रोमोझोम प्रेझेंट असतात. डिफरंट आणि ते कसे असतात? असॉर्टमेंट ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. कितवा लॉ आहे? तिसरा लॉ आहे. आणि तो कोणासाठी लागू पडतो? डायहायब्रिड. मोनोहायब्रिडला आहे का तो? नाही. लक्षात ठेवा. मी भरपूर सांगायला तुम्हाला लक्ष देऊन ऐकावं लागेल. विथ द पॅसेज ऑफ द टाइम नंबर ऑफ डेविएशन मध्ये हे चेंज होते. त्याच्यानंतर निओ म्हणजे आफ्टर द मेंडेलिझम त्यानंतर जे आले त्याला निओ मेंडेलिझम म्हणतात. यावर क्वेश्चन नाही आहे. लक्षात ठेवा. आता डू यू नो हे पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत. लक्ष द्या. सिंगल ट्रेट ऑलरेडी सांगितलं. किती जीन्स? सिंगल जीन. किती आली? इंटरॅक्शन. आता इथे खूप बघा. ते मे बी अ कोडॉमिनन्स, ते मे बी अ इनकम्प्लीट डॉमिनन्स. सिंगल ट्रेट, सिंगल जीन, मोर दॅन द 2 alleles. त्याला मल्टिपल. बघा लक्ष द्या. इथे बघा 2 alleles. 2 alleles. ते मे बी अ कोडॉमिनन्स किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स. ह्याच्यावर पेपर मध्ये क्वेश्चन येते. जर मोर आलेले असतील तर मल्टिपल ॲलेलिझम. जसं की आपले ब्लड ग्रुप 2च प्रकारचे ब्लड ग्रुप आहेत का? ए प्लस बी प्लस असं काय का? 4 प्रकारचे आहेत ना. ए बी ए बी ओ. ओके. मग मल्टिपल आहेत ना, म्हणून त्याला कोणतं ॲलेल म्हणायचं? मल्टिपल ॲलेलिझम. म्हणजे सिंगल ट्रेट आहे, सिंगल जीन आहे, पण मोर ॲलेल्स आहे. ओके. सिंगल ट्रेट आहे, मोर दॅन 1 जीन्स आहे, त्याला म्हणायचं मोर दॅन 1 म्हणलं की त्याला म्हणायचं पॉलीजेनिक. आणि सिंगल जीन आहे आणि खूप जास्त ट्रेट आहे, एकच जीन सगळं ठरवतंय. हे पेपरला हे 2 स्टार देऊ शकतात. एकच जीन अनेक जणांना कंट्रोल करतोय ट्रेटला, त्याला म्हणायचं प्लिओट्रॉपी. पेपर मध्ये देऊ शकते. आणि एकच जीन आहे जे 2 अलील किंवा 2 पेक्षा जास्त अलीलला काय करतो? कंट्रोल करतोय, त्याला म्हणायचं दॅट इज नोन ॲज अ मल्टिपल ॲलेलिझम. मला वाटतं याची संभावना खूप जास्त आहे. प्लिओट्रॉपी म्हणजे काय? द सिंगल जीन इन्फ्लुएन्सिंग द मेनी कॅरेक्टर्स ऑर द मेनी ट्रेट दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लिओट्रॉपी. पेपर मध्ये हे येण्यासारखा क्वेश्चन आहे. ओके. लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा द जीन्स इंटरॅक्शन आर 2 टाइप. जीनचे जे इंटरॅक्शन असतात ना ते 2 टाइपचे असतात. बघा लक्षात द्या. पहिला जो आहे इंट्राजेनिक इंटरॅक्शन. पहिला काय? इंट्रा स्वतःमध्येच. इंटर म्हणजे 2 वेगवेगळे. इंट्रा म्हणजे सेम म्हणजे ऑकर बिटवीन द अलील्स ऑफ द. एवढंच लक्षात ठेवा. इंट्रा म्हणजे स्वतःमध्ये. त्याच्या इंट्राजेनिकचे प्रकार पडतात. ह्याच्यावर पेपर मध्ये क्वेश्चन येतो. इंट्रा म्हणजे स्वतःमध्ये सेम जीन. इंट्रा सेम. इंटरकास्ट मॅरेज म्हणजे वेगवेगळे. इंट्रा म्हणजे सेम म्हणजे इंट्राजीन म्हणजे सेम जीन मध्ये. एक्झाम्पल लक्षात ठेवा. इनकम्प्लीट डॉमिनन्स एक, दुसरा बस 2च आहे का? इंट्राजेनिक चे किती एक्झाम्पल आहे? 2. पहिला आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरा आहे इनकम्प्लीट कोडॉमिनन्स. कोणाचे? इंट्राचे. हे पेपर मध्ये येण्यासारखा क्वेश्चन आहे. कोणता? हा दुसरा वाला इंटर. कारण त्याचे खूप एक्झाम्पल आहे. ओके. इंटरजेनिक म्हणजे वेगवेगळे सेम वेगवेगळे म्हणजे ऑकर बिटवीन द अलील्स ऑफ द different gene present on the same or the different chromosome. Example बघा आता याचं example number plus that is the pleiotropy. Single gene controls or influencing the many traits, त्याला pleiotropy म्हणतात. दुसरं polygenes, तिसरा epistasis. हे सगळं शिकायचं आपल्याला. चौथा supplementary gene, पाचवा complementary gene. ओके. आणि some of these interaction are discussed below. म्हणजे बघा 5 म्हणजे तुम्हाला एवढा सिंपल क्वेश्चन येतो की which of the following is the intragenic interaction. त्याच्यामध्ये 2च येतात. एक इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि दुसरा कंप्लीट डॉमिनन्स. किंवा असा क्वेश्चन होतो विच ऑफ द फॉलोइंग इज द इंटरजेनिक. त्याच्यामध्ये 5 आहेत. प्लिओट्रॉपी, पॉलीजेन्स, एपिस्टॅटिस, सप्लिमेंटरी, कॉम्प्लिमेंटरी. हे लक्षात ठेवायचं आहे. आता त्यातला आपल्याला पहिला बघायचं आहे. आता इनकम्प्लीट डॉमिनन्स इज अ विच टाइप ऑफ इंट्रा और इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंट्रा सेम जीन मध्ये म्हणून त्याला म्हणतात इंट्राजेनिक. त्याच्यामध्ये 2 आहेत इनकम्प्लीट आणि को. इनकम्प्लीट डॉमिनन्स वगैरे. इन म्हणजे इनकम्प्लीट म्हणजे अर्धवट, ज्याच्यामध्ये डॉमिनन्सचे अर्धवटच दाखवले जाते. ओके. इन दिस इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलील्स ऑफ अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्फ इन अ पार्शियली. दोघं पण अर्धा. पार्शियली म्हणजे अर्धा. दोन्ही जीन शो करतात पण कसे? अर्धे. ओके. दॅट वन अलील कॅन नॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर अलील जीन कम्प्लीटली. म्हणजे आता 2 अलील आहेत, दोघं पण एकमेकांना काय करतात? सप्रेस करू शकत नाही. म्हणजे ठरतच नाही की बाबा डॉमिनंट कोण आहे.
ठरतच नाही की डॉमिनंट कोण आहे, दोघांचे पण कॅरेक्टर शो होतात. अँड इन सच केस देयर इज अन इंटरमिडिएट एक्सप्रेशन, त्यांच्यामध्ये काय इंटरमिडिएट एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे, त्याची आई ठेवली आहे, तो ए नावाचा व्यक्ती, म्हणजे ही मेल आहे किंवा याला आपण म्हणूया फिमेल, आणि आहे मेल. यांचं लग्न झालं आणि यांना एक आपत्ती आलं, ठीक आहे. आता यांची हाईट किती येईल आपल्याला काही सांगता येणार नाही. मी हाईट काढलं बरोबर येईल बेच मध्ये दोघांच्या सेम नंबर. ओके, इंटरमिडिएट, एक तर मम्मी सारखं पण नाही कमी हाईटचा, एक तर पप्पा सारखं पण नाही जास्त हाईटचा, इंटरमिडिएट आहे ना. इंटरमिडिएट याला म्हणायचं इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे याच्यामध्ये डॉमिनेट करणं असं नाही, कोण डॉमिनेट मधामध्ये मॉडरेट मध्ये आलं, ठीक आहे. इथं बघा, in such case is an intermediate expression in F1 hybrid. A well-known example is the flower color. हे खूप महत्त्वाचं आहे. Flower color of the Mirabilis jalapa. कोणता आहे? Mirabilis jalapa is an very good example of the incomplete dominance. लक्षात ठेवायचं. It is also example of a intragenic interaction. That is a Mirabilis jalapa. याच्यामध्ये दोन फ्लावर असतात, एक रेड कलरचा असतो आणि दुसरा व्हाईट कलरचा. मग तुम्हाला माहिती आहे, एक तर रेड यावं नाही तर व्हाईट यावं, पण इथं खेळ असा होतो की रेड बेना व्हाईट बेना पिंक येते. जर तुम्ही रेड कलर मध्ये रेड कलर मध्ये व्हाईट कलर मिक्स केलं की पिंक कलर भेटतो ना, तसं. म्हणून इंटरमिडिएट आला पिंक कलर. म्हणजे हे कोणत्या प्रकारचं डॉमिनन्स आहे? इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. लक्षात ठेवा. मिराबेलिस जलापा इथे एक्झाम्पल दिले आपल्याला. रेड कलरचे फ्लावर कॅपिटल आर कॅपिटल आर, व्हाईट कलरचे फ्लावर स्मॉल आर, दोघांचे गॅमेट्स कॅपिटल आर स्मॉल आर, यांचा क्रॉस पिंक कलर आला. ओके, F2 जनरेशन कडा रेड आलं, पिंक पिंक व्हाईट. पहिला असं होतं का? डॉमिनन्स शो करतात तिथे रेड 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 व्हाईट आला असते, तिथले मधातले रेड काय झाले असते, जे बिकम हायब्रिड रेड. पण असाही काही तर नाही. म्हणून इथे लक्षात ठेवा की कोणतं डॉमिनन्स आहे? इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. पेपरला येण्यासारखा क्वेश्चन आहे. मिराबेलिस जलापा शोज डायडॅश टाइप ऑफ जनरेशन. ओके, सिंपल डायडॅश टाइप ऑफ इंटरॅक्शन. तर ते कोणतं असणार आहे? इनकम्प्लीट डॉमिनन्स इंटरॅक्शन. ओके डन. आता यांचा जीनोटाइप काय आला? 1:2:1. आणि बघा यांचा जीनोटाइप पण सारखा असतो आणि फिनोटाइप पण सारखा असतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इन इनकम्प्लीट डॉमिनन्स देअर जीनोटाइप अँड फिनोटाइप्स आर सेम. लक्षात ठेवायचं. कंप्लीट डॉमिनन्स मध्ये जीनोटाइप अलग असतो, फिनोटाइप अलग असतो. पण इनकम्प्लीट मध्ये काय असतो? बघा 1:2:1. इथं पण 1:2:1. डन. ठीक आहे. दुसरा एक घटक बघूयात आपण याच्या सोबतचा. कोणता आहे त्याचा? को डॉमिनन्स. म्हणजे तुझं बी नको माझं बी नको, दोघांच्या मध्ये. दोघं पण अर्धा अर्धा शो करूया. इथं बघा, इन को डॉमिनन्स, को म्हणजे सोबत सोबत ना. इन को डॉमिनन्स द बोथ अलील्स आर एक्सप्रेस देमसेल्फ. दोघं पण शो करतात. तिथे इंटरमिडिएट होतं. इथं काय करणार? दोघं पण शो करायला. इन F1 हायब्रिड इक्वली. कसं आहे ते? इक्वली. सच अलील विच आर एबल टू एक्सप्रेस देमसेल्फ इक्वली इंडिपेंडेंटली इन हायब्रिड दे आर कॉल्ड ॲज द को डॉमिनन्स. आता एक एक्झाम्पल दिलंय आपल्याला. एक्झाम्पल मध्ये बघा काय दिलं आपल्याला? पॅरेंट दिले रेड आणि व्हाईट कलरचे. हे गाई आहे, गाई. सिंपल रेड कलर आणि व्हाईट कलर, कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू. क्रॉस केले आपण. हे रोन आहे रोन. ओके, सिंपली आर कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू, कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू. याचे डॅमेज करणार. तर इथं सिंपली काय झालं? इथं रेड आला, हे मिक्स तयार झाला. बघा अशा आपण काय बघतो, त्याच्यावर दोन्ही कलर असतात. दे आर द एक्झाम्पल ऑफ को डॉमिनन्स. दोघं पण तपकिरी कलर पांढरा कलर असतो त्यांच्यामध्ये. यांना म्हणायचं रोड. दॅट इज 1:2:1 रेशो येणार आहे त्याचा. लक्षात ठेवायचं. दोघं पण दिसणार आहे. आणि इथं शेवटचा पॉईंट याच्यामध्ये बघायचं आपल्याला, जे क्लासिक एक्झाम्पल ऑफ को डॉमिनन्स इज द कोट कलर ऑफ द कॅटल. कॅटल म्हणजे गुरेढोर, त्यांच्या शरीरावरचा कलर दॅट इज कॉल्ड ॲज द कोट कलर. ओके, दॅट इज द कोट कलर ऑफ अ कॅटल. अँड देयर आर 2 टाइप्स. किती टाइप्स आहेत? 2. त्यामधला पहिला वन विथ रेड कोट. पहिला आहे रेड कोट आणि दुसरा कसा आहे? व्हाईट कोट. ओके, रेड कोट आणि व्हाईट कोट. मग यांच्यामध्ये मिक्स तयार होतं. दोघं पण त्याला म्हणायचं रोन कलर, ROAN. ओके, अँड अदर विथ द व्हाईट कलर विथ व्हाईट हेअर. वेन रेड कॅटल्स आर क्रॉस्ड विथ द व्हाईट कॉटर्स, त्यांना कोणता कलर भेटायला का? रोन. म्हणजे हे रेड, दुसरा रोन आणि तिसरा व्हाईट. इथं काय आहे? 1:2:1. कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू. हे असं आहे.
म्हणजे सगळेच दिसायला म्हणून याला म्हणायचं को डॉमिनन्स. आणि डोंट हॅव द मिक्सचर ऑफ द रेड अँड व्हाईट कलर. आणि यांचं सिम्पली यांचा रेशो कसा आहे, that is 1:2:1, and that is the genotype and phenotype ratios are identical. मी असं म्हणू शकतो in an intragenic interaction their phenotype and genotypic ratio are identical. ओके, खूप महत्त्वाचं आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे इंटरजेनिक इंटरॅक्शनचे एक्झाम्पल. ठीक आहे, घरी गेल्यानंतर एवढं वाचायचं महत्त्वाचं आहे.